असं दाबून सनी खोलायचं. याला खोलल्यानंतर अशी जाळी काढून साफ करून घ्यायला, ब्रशने घासून घ्यायचं. याला प्रत्येक 8 दिवसाला साफ करता. जर तुम्ही याला साफ जर नाही केलं तर कपडे तुमचे निघणार नाही. हाच मग तुमच्या कपड्याला बार बार लागत चालू. ठीक आहे. आणि त्याच्याबरोबर हा इथं पुसून बी घ्यायचा आहे ती जागा. याला असं नंतर असं लावून द्यायचं. ठीक आहे. याच्यात तुम्ही लिक्विड टाकायचं. याच्यात कम्फर्ट वगैरे असेल तर तुम्ही याच्यात टाकू शकता. निरमा तुम्हाला वरतून टाकावं लागेल. याच्यातून जात नाही. लिक्विडच यूज करायला. जेवढं लिक्विड यूज करसाल तुम्ही तेवढं मशीनची लाईफ वाढते. पावडर कसं तुम्हाला माहिती 100% इरत नाही. मग ती थोडी कणक असते, चिटकत चालते खाली. ठीक आहे. आपलं ऑनचं बटन आहे. हे आपले प्रोग्राम आहे. कोणते कपडे कशात धुवायचे ह्या प्रोग्रामच्या बटनना लाईट खालीवर आणत. हे बघा, जे बी प्रोग्रामला असून असं बटन लाईट आणायचा. लाईट आणल्यानंतर तुम्हाला इथं स्टार्टचं बटन आहे. ठीक आहे. तेव्हाच मशीन आपली चालू होणार, तोपर्यंत चालू होणार. ठीक आहे. आपला पहिला प्रोग्राम डेली म्हणजे डेलीसाठी रोजचे कपडे. ठीक आहे. याचे रोजचे कपडे तुम्ही याच्यात धुवू शकता याच्यामध्ये. ठीक आहे. आता तुम्हाला वाटतं टायमिंग वगैरे काही दिसणार नाही. ठीक आहे. हे नाव आहे दिसतं बरोबर. आता तुम्हाला वाटतं आता आपण 2-3 ड्रेस टाकले तर खरी. ठीक आहे. आपलं टायमिंग बघायचं. तुम्हाला इथं वॉटर लेवलचं बटन दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही वॉटर लेवल कमी जादा करसाल तेव्हा तुमचा टायमिंग दिसून जाईल. जसं तुमच्या मानाने तुम्हाला वॉटर लेवल कमी जादा तुम्हाला करावं लागेल. म्हणजे वॉटर लेवल कशासाठी समजा? वॉटर लेवल समजा आता तुम्ही 2 ड्रेस आहेत. जसं 2 ड्रेस साठी तुम्ही भरून पाणी घेणार का नाही घेणार. 2 ड्रेस साठी समजा किती लागेल? तर जसं 3-4 वर ठेवा. सहसा 5 लोक चालतील. याच्यात समजा आपण जास्तीत जास्त किती कपडे टाकू शकतो? याच्यात तुम्ही 5 पॅन्टी 5 शर्ट. 5 पॅन्ट 5 शर्ट. हो. ओव्हरलोड आल्यावर दाखवल्यावर दाखवत एरर दे ऑन बॅलन्स. हा एरर दे. सगळ्या प्रोग्रामची एरर म्हणजे दे. ओले का समजा कोरडे ओले टाकायचे, कोरडे टाकायचे. हा मग ओले जर टाकायचे हा म्हणजे कोरडे कपडे टाकायचे. तर ओले जर टाकायचे असतील 5 ड्रेस टाकू शकतो. हा 5 पॅन्टी 5 शर्ट. फक्त तुम्हाला वॉटर लेवल तुमच्या कपड्याची समज तुम्हाला लावा लागेल. समजा 2 ड्रेस आहे. तुम्हाला वाटतं 2 ड्रेस साठी म्हणजे कसं आता पाणी भरून घेते ना आपली ऑटोवर असल्यावर मशीन. तुम्ही तुमच्या हिशोबाने वॉटर लेवल कमी करू शकता. ठीक आहे. 44 मिनिटं तुमचे कपडे ड्राय होऊन बाहेर निघून येते. दुसरा प्रॉब्लेम कॉटनचे कपडे असतात. तुम्ही कॉटनचे कपडे तुम्ही धुऊ शकता. 5 पॅन्टी 5 शर्ट तुम्ही याच्यात टाकू शकता. ठीक आहे. हे एक्सप्रेस 30 म्हणजे हा 30 मिनिटाचा प्रोग्राम आहे. तुम्हाला लवकर लागायचं तुम्ही याच्यात टाकू शकता. पण याच्यात कमी मिळाले कमी ड्रेस. हा म्हणजे कारण काय असतं कमी मुळे म्हणजे टायमिंग कमी असल्यामुळे लवकर निघत नाही. आता हे मटेरियल जेवढे प्रोग्राम याच्यात वॉश क्वालिटी तुम्हाला चांगली भेटेल. म्हणजे कारण की टाइम जास्त आहे ना याला. तरी त्याला किती टाइम आहे? कोणता याला? टायमिंग किती आहे? याला समजा 1 तास लोक चालतो. कारण की ह्याचे प्रोग्राम जे हे तुमचे सगळे वॉटर लेवल टायमिंग असणार. वॉटर लेवलवर डिपेंड आहे. हो. आता तुम्ही एखाद्या वेळेस समजा आपण मशीन लावून दिली समजा आपल्याला ते 8 वर जर आलं ते 1 तास घेत चालेल. ती पूर्ण 8 वरच करणार. मग कपडे सेन्स करणार, ऑटोमॅटिक पाणी घेणार, ऑटोमॅटिक बंद होऊन हा ऑटोमॅटिक डिस्प्ले बंद होईल. फक्त डिस्प्ले बंद होऊन जातो. फक्त येऊन मेन स्विच बंद करते कपडे काढून घ्यायचे. ठीक आहे. डेलिकेट म्हणजे नाजूक टाईपचे कपडे वरवाल्या साड्या वगैरे असतात ना डायमंडच्या. हा 2 शर्ट टाकायचे किंवा 2 ड्रेस टाकायचे. मग 2 वर नाही टाकायचे. कारण काय होतं मध्ये का ते एकमेकाला घासते कपडे. 2च साड्या टाकू शकतो मी. हो हो. ठीक आहे. स्पोर्टिंग खेळायचे कपडे असेल तुम्ही याच्यात तुम्ही लेकरांचे वगैरे खेळायचे आपण खेळतो फुटबॉलवरती कपडे याच्यात तुम्ही धुवू शकता. ठीक आहे. हे बुलकी बेडशीट वगैरे असेल तुम्ही याच्यात धुवू शकता. याच्यामध्ये बेडशीट समजा डबल बेडच्या 2 टाकायच्या. डबल बेडच्या हा डबल बेडचे 2 टाकायचे. तो हे टाकून द्यायचं. ठीक आहे. हे बेबीयर म्हणजे लहान मुलांचे कपडे असतील नाजूक असतील त्याचे कपडे धुवू शकता. ठीक आहे. हे अँटी कोणी आजार वगैरे असून कोणी पेशंट वगैरे असून त्यांचे कपडे तुम्ही याच्यात धुवू शकता. ठीक आहे. आता इथं तुम्हाला दिले रिन्स वाज स्पिन सगळं ठीक आहे. आता पहिला प्रोग्रामला सोक वॉश वॉटर हे सगळं स्टीम तुम्ही घेऊ शकता. आता तुम्हाला स्टीम जर लावायचं असेल तुम्ही डायरेक्ट स्टीम बी लावू शकता. ठीक आहे. तुम्हाला इथं सगळं दिसून जातं डिस्प्लेवर. टायमिंग येऊन जातो. 34 मिनिटं स्टीम करेन ते. ठीक आहे. तिथून पुढे तुमची प्रोग्राम चालू करेन ते. ठीक आहे. तुम्हाला लावायचं असं तुम्ही लावू शकता. नाही तर काही करायचं नाही. तुम्हाला कपडे जर भिजवायचे असेल तर पहिलं काय करायला लागेल तुम्हाला सोकचं बटन दाबायचं. 10 मिनिटं म्हणजे कपडे भिजू घालेन. जसं आपण बकेटमध्ये कसे भिजू घालतो कपडे तशी ती भिजू घालेन त्याच्यात. जीन्स वगैरे पण चालते ना त्यामध्ये? हो चालते. पण भिजू घालायचं असेल तर मग भिजू घालू शकता तुम्ही याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे सोक केल्यानंतर परत मग प्रोग्राम घ्यावा लागेल. हा आता सोक म्हणजे भिजू घातले समजा आपण भिजू घातले ती काय करणार 3 लाईट दिसली तुम्हाला. आता ही सोक म्हणजे भिजू बी घालीन वाज बी करेन आणि वॉटर लेवल म्हणजे पाणी बी घेईन. फक्त पाणी सोडणार नाही आणि ड्राय करून देणार नाही तुम्हाला. ठीक आहे. हा इतके म्हणजे 33 मिनिटं प्रोग्राम चालला ना आपला भिजू घालतो ना आपण सकाळी कपडे तसे ती इतकं भिजू घालीन तुम्हाला. ठीक आहे. 33 मिनिटं नाही सोक म्हणजे भिजू घालण्यासाठी. जसं आपण बकेटमध्ये भिजू घालतो ना कपड्याचं तसं ती तुम्हाला भिजू घालून तुम्ही फक्त हे 3 काम करेन याच्यामध्ये. म्हणजे वाश सोक आणि वॉटर लेवल म्हणजे पाणी घेईन भिजू घालीन वाश फिरत राहील त्यातल्या. ठीक आहे. फक्त पाणी सोडणार नाही हिसून काढणार नाही.
ठीक आहे. नंतर तुम्हाला प्रोग्राम जर लावायचा असेल तुम्ही नंतर चेंज करू शकता तुम्ही, डबल जर लावायचा असेल तर. ठीक आहे. इथं तुम्हाला स्पेशल दिलेलं आहे स्पिनचं. समजा बाहेर कपडे धुतले तुम्ही, तुम्हाला ड्राय करायचे